आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। बारसू रिफायनरीच्या पाईपलाईन सर्वेक्षणाचं काम रेंगाळलं। गेल्या 8 महिन्यामध्ये 70% काम पूर्ण, मात्र आगामी लोकसभा निवडणुकांमुळे बाकी कामं रेंगाळलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र। जिल्ह्यातील 18 गावांना 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा, नागरिकांची चिंता वाढली। भुसावळ विभागामध्ये 68वा रेल्वे सप्ताह 2023 साजरा। सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान। वाशीमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी एसएमसी इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंग बनवले। विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी खेळण्याची शपथ घेतली। 7 दिवसांमध्ये कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण। कांद्याचे दर घसरल्यामुळे बळीराजा हतबल। नाशिकमध्ये 1175 रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची विक्री। जळगावातील शाहूनगरमध्ये एमडी ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाई। दोघांना अटक। 9,77,000 रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त। नाशिकमधील केबीसी घोटाळ्यामधील सूत्रधारांची 84 कोटींची मालमत्ता जप्त। तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपींवर ईडीची कारवाई। खुनासह अपहरणाच्या गुन्ह्यातील नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांकडून अटक। भामरागड तालुक्यातील मिरंगुळवचा गावाजवळ नाकाबंदी दरम्यान अटक।